मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. गुन्हेगार माणसांचे एवढे विविध नमुने पाहतो आम्ही की कुणावरही विश्वास ठेवणं हाच गुन्हा वाटायला लागलाय हल्ली. माई, ते बघ ढग आलेत ना, त्यांना हकलून लावलं पाहिजे. सगळं कसं काळवंडून आलंय. ऐक माई माझं, ही तेजस्वीनी उद्या जर अशीच वागायला लागली आणि तिला कोणी विरोध केला नाही तर अरे डोक्यावर बसेल ती. घरात मोठी सुनबाई सुद्धा आहे. हिचं बघून जर ती तसं वागायला लागली तर कुणाला आवर घालायचं आपण. मी तुझा थोरला भाऊ आहे आदित्य. तुला काहीही प्रॉब्लेम असेल प्लीज माझ्याशी स्पष्टपणे बोल. अरे बाकी सगळ्यांचं सोड आदित्य. आई बाबांना ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल ह्याचा विचार करतोयस का तू? तू माझ्या मनात अपराधी भावना जागृत करायचा प्रयत्न करतोयस का? कारण तू स्पष्टपणे बोलत नाहीयेस. तुझ्या कुठच्याच गोष्टीचा अंदाज आम्हाला येत नाहीये आदित्य. त्या तेजस्विनीचा, तिच्याही हेतूचा आता संशय यायला लागलाय आम्हाला. का तिचा आगाऊपणा आम्ही सहन करायचा आणि तूही? कारण मी तिला फसवलंय. फसवलंय म्हणजे? लग्न करून मी तिला धोका दिलाय. धोका दिलाय, फसवलाय म्हणजे नक्की काय केलाय आदित्य? नक्की काय केलंय? तू असं कोड्यातच बोलत राहिलास ना तर फक्त गैरसमज वाढतील. तू प्लीज थोडा पेशन्स ठेवशील का प्लीज? लवकरच सगळं ठीक होईल. लवकरच म्हणजे कधी? तू आम्हाला का सगळं स्पष्ट सांगत नाहीयेस? तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का आदित्य? तुला सगळ्या गोष्टी आत्ताच कळायला हव्यात का? बोलवलंत मला? बैस बैस. तेजस्विनी, तू कंपनीच्या फायद्यासाठी खूप मेहनत घेतेस, कष्ट घेतेस, कौतुक वाटतं मला. मध्यंतरी काही कंपनीच्या फायद्याचे निर्णय अतिशय धाडसाने घेतलेस आणि मला चकित करून सोडलंस. पण बेटा, काही नात्यांमध्ये व्यवहार बघायचे नसतात. ती नाती जीवापलीकडे जपायची असतात असं मी मानतो. अशा नात्यांमध्ये हे क्षुद्र व्यवहार येणं खूप दुर्दैवाचं असतं. मी समजले नाही. सांगतो. तुला अण्णांबद्दल काहीच ठाऊक नाही म्हणून मध्यंतरी तुझी काही ऍक्शन घेतलीस म्हणून मी तुला इथे बोलवलंय. मी तुला थोडंसं अण्णांबद्दल आधी सांगतो. आज ही जी कंपनी उभी आहे ती अण्णांमुळे.
अण्णांच्या सल्ल्यानेच ही कंपनी चालते आणि पुढे चालत राहील. या माणसाचं कृषी विषयक ज्ञान अफाट आहे. जगभरातले कृषी विषयक प्रयोग, शोध याची त्यांना अगदी तंतोतंत माहिती असते. आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात खूप कळकळ आहे. आणि याच जोरावर राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. असा माणूस कंपनीला सल्लागार म्हणून लाभणं हे कंपनीचंच भाग्य नाही का बेटा? नुसती माती हातात घेऊन हा माणूस सांगू शकतो की इथे या मातीत कुठलं पीक घ्यायचं, किती पाणी लागेल. आणि माणूस म्हणूनही लाख मोलाचा, अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा असा. अशा माणसाच्या बाबतीत आपल्या कंपनीत ही गोष्ट घडणं दुर्दैवाचं आहे. आपली कंपनी त्यांना सल्लागार म्हणून जे काही मानधन देते ते मानधन अण्णा अनिच्छेने स्वीकारतात. आणि मुख्य म्हणजे ते सगळं मानधन, त्याचा उपयोग ते शेतीविषयक पुस्तकांसाठी करतात. आणि याचा पुरावा हवा असेल तर तू कधीही त्यांच्या घरी जा, ती सगळी पुस्तकं तुला बघायला मिळतील. अस्मिता अस्मिता. तेजस्विनी, काही व्यवहारांमध्ये फायदा तोटा बघायचा नसतो. माणूस जपणं खूप महत्वाचं असतं. कारण आपल्याला सुख, समाधान हे फक्त पैशाने मिळत नाही. अशा व्यक्तींकडूनही आपल्याला समाधान मिळू शकतं, सुख मिळू शकतं, आनंद मिळू शकतो. कारण ही अशी व्यक्तिमत्व तुमच्या यशात सहभागी असूनही पडद्याआड असतात. आणि अशा काही गोष्टींमुळे ती जर दुखावली गेली तर ते बरोबर नाही. तुला कळलं का? मी अण्णांची क्षमा मागेन. माझ्या हातून खरंच मोठी चूक झाली. अण्णांविषयी आधी काहीच माहिती नसल्यामुळे हा अपराध घडला माझ्या हातून. मला माझी चूक समजली. गुड. माझी हीच अपेक्षा होती. नाही नाही, असं कसं? अहो 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 असं कसं बेत रद्द करताय तुम्ही? उद्याच्या दिवसाची गेली आठवडाभर वाट बघतोय आम्ही आणि अचानकच हे सोडा. हो, धंदा धंदा काय आयुष्यभर पुरलाय का? नाही नाही, यायला हवं. हे बघा, त्याच्यानंतर शिकारीचाही बेत केलाय मी. आता कशी कळी खुलली आहे. हो, या या या, फार्म हाऊसवर वाट बघतो तुमची. या. अरे लाड, केव्हा आलात? हे काय इतक्यातच आलो. हा या, बसा. नाही, मी ठीक आहे. रसभंग केल्याचा आरोप येणार नसेल तर काही घडामोडी घडल्यात त्या सांगू का? अहो, तुम्हाला नाही म्हणून चालणार आहे का माझं लाड? नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी नंतर येऊन सांगतो तुम्हाला. नाही नाही नाही, बोला. का गप्प का? काही गंभीर आहे का? ते तुम्हीच ठरवा.
सकाळी बँकेचे लोक आले होते आणि कर्ज फेडण्याची तारीख कुठून गेली आहे म्हणून शेवटची वॉर्निंग द्यायला आले होते. बरं मग आणि जर लवकरात लवकर कर्जाचा भरणा केला नाही तर शेती ताब्यात घेणार म्हणाले. तुम्ही काय म्हणालात? काय म्हणणार? हा, फक्त ते एवढं फार्म हाऊसवर जप्ती आणू नका एवढंच मी म्हटलं. कारण आमच्या साहेबांचे गाण्याचे प्रोग्राम्स, पार्ट्या वगैरे तिथे सगळं सुरू असतं. टोमणे मारण्यावर तुमचा हात कोण धरणार नाही दाड. काळजी करू नका. त्या बँकेचे संचालक मित्र आहेत आपले. त्या पार्ट्यांना एवढी नावं ठेवताय तुम्ही, पण या पार्ट्यांमुळे ते एवढे सगळे मित्र मिळालेले आहेत मला. संचालक जर मित्र असतील तर मग माणसं कशाला आली? पाठवायला लागतात. कर्ज वसुलीसाठी माणूस पाठवला, दाखवायला लागतं. पुन्हा जर ती माणसं आली तर त्यानं चांगलं खाऊ पिऊ घाला, चहा पाणी बघा त्यांचं आणि मग पाठवा परत. परिस्थिती हाताबाहेर जर नाही गेली तर काही होत नाही हो, काळजी करू नका. शिवाय आता आपले चांगले दिवस येणार आहेत. नव्या बिझनेसचा विचार चाललाय की कशाला कशाला नवा बिझनेस? रेडीमेड बिझनेस आहे की. कायदा आडवा आला म्हणून नाही ते येवाना. एकाच गोष्टीचा विचार करून उगाच आपण त्याच्याशिवाय दुसरा विचारच करू शकत नाही मी लाड. नाही त्या जागीरदार ॲग्रो प्रोडक्टची पाटी काढून तिथे संग्राम ॲग्रो प्रोडक्टची पाटी लावली ना, तर नावाचा संग्राम थोरात आहे बघा. बँकवाले येतात काय? बरं. बसा. काय आदित्य, कशी आहे तब्येत? बरं आहे आता मी. इनफॅक्ट बाबा आज मी थोडा व्यायाम पण केला. गुड. पण प्रकृतीला झेपेल, जेवण पचेल एवढाच कर. आणि तुम्ही त्याला जरा पौष्टिक खायला द्या. तुम्ही असं बोलताय ना जसं घरातलं सगळं तुम्हीच बघता. अरे बाप रे, मी आपलं सहज बोललो. एरवी तुम्ही घरात आम्हाला लक्ष घालू देता का? आदित्य, घरात बसून बसून खूप कंटाळा असशील नाही? अगदी. बाबा मी काय म्हणते, आता आदित्यने थोडी थोडी जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे? अगदी माझ्या मनातलं बोललीस तू वहिनी. म्हणजे ना मला हल्ली हल्ली अक्षरशः एखाद्या युसलेस माणसासारखं वाटायला लागलंय. म्हणूनच ना मी आज दुपारी एक डिसिजन घेतला. मी उद्यापासून ऑफिसला जाणार आहे. दॅट्स ग्रेट. गुड गुड. पण आदित्य, तू जर ऑफिसला गेलास तर मग तेजस्विनी? ती घरीच राहणार आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे कोणी सांगायला कशाला हवंय ना? नाही म्हणजे आपण दोघांनी ऑफिसमध्ये जाऊन काय करायचंय? त्यापेक्षा तू घरी थांबून माईला मदत कर ना. मी काय करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? हा अधिकार मी तुम्हाला दिलेला नाहीये. आणि स्वतःचे निर्णय आधी स्वतः नीट घ्यायला शिका. तेजू, आवाज खाली. अस्मिता अस्मिता
काय चाललंय हे? तुम्ही काहीच कसं बोलत नाही? माझ्या मध्यस्थीशिवाय काही प्रश्न सुटणार असतील तर आवडेल मला. पण आमच्या पद्धतीने प्रश्न सोडवलेला आवडेल तुम्हाला? का नाही आवडणार? प्रश्न सुटणार असतील तर का नाही आवडणार? बाबा, इतके दिवस मी काही बोलले का? जे घडतंय ते दिसत असूनही गप्प बसून बघत राहिले ना. पण आपल्या शांत राहण्याने एखाद्याचं धाडस वाढत असेल तर आपण याच्यावर काही उपाय करायला नको का? उपाय? तेढ सुटण्याऐवजी आणखीन वाढणार असेल तर असले उपाय काय कामाचे? आणि उपाय तुमचा असेल तर त्याच्या परिणामांची जबाबदारी तुमचीच राहील. बाबा, पण खरं सांगू का, तिने ना घरातलं सगळं वातावरणच बिघडवून टाकलंय बाबा. बाबा, ती काय मनाला येईल तसं वागते, मनाला येईल तसं बोलते, लहान नाही मोठा नाही, दुरुत्तर करते. हे असं किती काळ चालायचं आणि का बाबा? अभिजित, आपल्या जवळच्या माणसांबद्दल आताताईपणे निर्णय घेऊ. कुटुंब टिकत नसतं. काही गोष्टी बाबा, आय एम सॉरी, पण बाबा तिच्याकडे असं काय आहे की आपण हे मुकाटपणे सहन करायचं? आदित्य सहन करतोय ना बाबा, आदित्य तो सहन करतोय. त्या अर्थी नक्कीच अशी काहीतरी गोष्ट आहे जी तिला असं वागायला बळ देते. खरंच आहे, आदित्यचं दुःख बघवत नाही. त्याच्यावर एका पाठोपाठ एक संकट येत आहेत, पण तो ती सहन करतोय, काहीही न बोलता एकदम मुकाटपणे. त्याला दुःख होत नसेल? म्हणूनच तोच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तोच काहीतरी उपाय काढू शकेल. पण आपण आताताईपणे वागलो आणि प्रश्न आणखीन चिघळला तर? पण बाबा, तो तिला एवढं घाबरतो का? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता